न. गोडसे विद्यामंदिर शाळेचे 50वे वर्ष सुवर्ण महोत्सव संपन्न. धन्यवाद मान्यवर. पेण तालुक्यातील वरसई या ठिकाणी 50वे सुवर्ण महोत्सव संपन्न झाले. पेण एज्युकेशन सोसायटीचे कैलासवासी पु. न. गोडसे विद्यामंदिर या शाळेला 50 वर्ष पूर्ण झाल्याने माजी विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सुवर्ण महोत्सव निमित्त सर्व गुरुजनांना, ज्यांनी ही शाळा सुरू करण्यासाठी आपले योगदान सहकार्य केले, त्या सर्व मान्यवरांना, या शाळेला ज्यांनी सखोल हाताने मदत केली, त्यात सर्वांना या माजी विद्यार्थ्यांनी बोलावलं होतं. सुमारे माजी विद्यार्थी, या शाळेमध्ये शिकणारे 1000 ते 1200 माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. वरसई या पंचक्रोशी भागामध्ये ही शाळा 1975ला प्रशिक्षण प्रभागात असल्याने गोडसे विद्यालयास 50 वर्ष पूर्ण झाली. आताचे पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने व माजी अध्यक्ष बापूसाहेब नेने, निलिमाताई पाटील, वैकुंठ पाटील तसेच सर्व गुरुजन वर्ग, माजी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेची जुनी आठवण म्हणून सर्व विद्यार्थी आज आले होते. आपल्या गुरुजनांनी आपल्याला जे काही शिकवलं आणि त्यांच्या हातून आपण ते बोध घेऊन मोठे झालो आहोत. मोठ्या हुद्द्यावर आलो, परंतु आलेल्या या विद्यार्थी आपल्या गुरुजनांना विसरले नाहीत. आजचा हा आनंद त्यांच्या जीवनामध्ये खूप काही लहानपणीच्या गोष्टी शिकवून गेलेला होता. कोण म्हणते की मार खाल्ला म्हणून आज आम्ही घडलो, तर कोणी म्हणत होतं की सरांच्या आवाजालाच आम्ही घाबरायचो. आम्हाला बरेच काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं आणि ते शिकलो म्हणूनच तर आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड. म्हणजे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम आहे. मला असं वाटतंय की शाळेचं वार्षिक स्नेह संमेलनाला आम्ही सारे जण आलेलो आहोत. कारण मगाचपासून बघतीये की तुम्हा साऱ्या जणांचा जो काही उत्साह आहे, मग आमची ही सारी मंडळी असतील, ही सारी कष्ट करताना कार्यक्रम छान झाला पाहिजे. जसे प्रत्येक कार्यक्रमासाठी ही सारी मंडळी कष्ट करत असतात, पण आज महिला वर्गाने छानपैकी साड्या नेसून जरीच्या साड्या काढल्यात, छानपैकी गजरा घातलाय, माझं भाषण छान झालं पाहिजे याची तयारी करून तुम्ही साऱ्या जणी आलेला आहात. त्यामुळे मला असं वाटतंय की हे सुवर्ण महोत्सवी नाही, तर हा ह्या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे असं अगदी मनापासून वाटतं. आज 4 जानेवारी 2026ला नवीन वर्षातच आपल्या वरसेचं पु. न. गोडसे विद्यालय या विद्यालयाला 50 वर्ष पूर्ण झाली. तर तो सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी इथे मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी जमलेले आहेत आणि अतिशय देखणा असा कार्यक्रम. जवळजवळ 1000 माजी विद्यार्थी इथे आत्ता उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत, माजी शिक्षकांना भेटत आहेत, आपल्या जुन्या मित्रांना भेटत आहेत. असा एक आनंद सोहळा आत्ता इथे सुरू आहे आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय आमचे संस्थेचे आधारवड ॲडव्होकेट बापूसाहेब नेने, माजी अध्यक्ष, हे देखील उपस्थित होते. नंतर आदरणीय निलिमाताई पाटील, ज्या की रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत, आणि युवा नेते वैकुंठ पाटील हे प्रमुख पाहुणे होते. आणि अतिशय चांगल्या प्रकारे खेळीमेळीचं आणि आनंदाच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. आणि आता सगळेजण माजी विद्यार्थ्यांनी देखील त्यांचं भावनिक मनोगत व्यक्त केलेत. आणि हे शाळा सुरू होताना इथल्या जी स्थानिक मंडळी होती, त्याच्यापैकी राहळकर कुटुंबीय असतील, दाते असतील, गोडसे कुटुंबीय, पाटील कुटुंबीय, गुरव कुटुंबीय, अशा सर्वांच्या योगदानाने ही शाळा सुरू झालेली आणि तिला 50 वर्ष झालेत. आणि सर्व माजी विद्यार्थी इथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आहे. कार्यक्रम संपलेला नाही. पाटील, काय सांगाल आजचं जे कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं तर माजी विद्यार्थ्यांचं काय सांगाल? आज कैलासवासी पु. न. गोडसे विद्यामंदिराचा सुवर्ण महोत्सव होता. 1975 ते 2025 पर्यंतचे सगळे बॅचच्या विद्यार्थी असतील त्यांना आमंत्रण दिलं होतं. 50 वर्ष पूर्ण झाली. ही आमची कष्टाची शाळा, मेहनतीची शाळा, आणि ह्या शाळेला आमच्या पूर्वजांनी खूप मेहनत करून ही शाळा काढली आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आज त्या विद्यार्थ्यांना बोलवलं. कारण आता काही शाळा बंद पडत चालल्यात
आणि त्या वाचवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल ह्या आशेने माजी विद्यार्थ्यांना आम्ही साथ घातली आणि त्याला भरभरून त्यांनी प्रतिसाद दिला आणि भरपूर विद्यार्थी आज या कार्यक्रमाला आला आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतो आणि यशस्वीरित्या हे विद्यार्थी लोक पार पाडतील. विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकांचा सत्कार केला, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, ह्या संचालकांची कृतज्ञता व्यक्त केली, कारण ते आज जर नसते तर आम्ही आज इथं नसतो, आमची पिढी नसती, आमच्या पिढ्या बरबाद झाल्या. सगळ्यांनी खेडेगाव आहे आणि खेडेगावात शिक्षण संस्था चालवणं एवढं सोपं नाही, परंतु बापूसाहेब नेनेंनी मनाचा निर्धार करून एकनिष्ठ राहून ही शाळा चालवली आणि आज या शाळेने भरभरून प्रेम केलं, आम्ही त्यांच्यावर प्रेम केलं आणि ही शाळा व्यवस्थित चालावी हीच आमची माजी विद्यार्थ्यांची इच्छा आहे. एवढं घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.